शैक्षणिक म्हणजे उत्तान होण्यासाठी किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमच्या महामंडळामार्फत देशात शिक्षण घेण्यासाठी यापूर्वी 10 लाख रुपयाचे कर्ज दिलं जायचं आणि परदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपये दिले जायचे. पण आता ही योजना त्याचं स्वरूप वाढलंय. 30 लाखापर्यंत देशात शिक्षण घेण्यासाठी आपण कर्ज देतो. त्यांना नाममात्र 3.5% मुलीसाठी आणि 4% मुलासाठी असे जे व्याजाचं स्वरूप आहे. आणि परदेशात शिक्षण घ्यायचं तर 40 लाख रुपये आपण त्या परदेशी शिक्षणासाठी आपण पूर्णपणे जो शिक्षणाचा खर्च आहे तो आपण महामंडळाकडे दिला जातो. त्यासाठी मात्र सक्षम 2 जामीनदार असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर गटेशवाडी योजना आहे, जे समाज कल्याण आणि महामंडळ संयुक्तरित्या ही महामंडळ ऊन वारा पावसापासून संरक्षण होण्यासाठी या चर्मकार समाजातील या 4 उपजातींना गटे काम करणाऱ्यासाठी निवारा पाहिजे म्हणून एक गटेशवाडी योजना आपली आहे. ती बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि त्यासाठी 100% अनुदानावर आपण गटेचा स्टॉल देतो. यामध्ये त्यात परत 500 रुपये आपण त्यांना एक अनुदान स्वरूपात देतो. आपण 100% मोफत ते आहे. यासाठी मात्र त्यांची उत्पन्नाची मर्यादा कमी आहे. शासन स्तरावर त्यांच्यासाठी पाठपुरावा आमचा पण चालू आहे. महामंडळ साहेब आयुक्त यांच्यामार्फत पण चालू आहे. त्यानंतर 25,000 उद्योजक घडवण्यासाठी MCD मार्फत एक आपण कार्यक्रम राबवतोय, ज्याला 20 कोटी रुपये आपण आपल्या महामंडळामार्फत मंजूर झाले. 20 कोटी रुपये त्या MCD संस्थेला दिलेत. आपण नवीन उद्योजक घडण्यासाठी, नवीन मुलांना, नवीन लोकांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी, उद्योग करण्यासाठी MCDला आम्ही करार केला आहे. या 25,000 मुलांना उद्योजक घडवण्यासाठी आम्ही ट्रेनिंग चालू केलं आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ट्रेनिंग चालू आहे. 18 दिवसाचं निवासी ट्रेनिंग आहे, अनिवासी पण 8 दिवसाचं आहे. हे पॅचेस पण चालू झाले आहेत. आता यावर्षी आता मार्च संपत आला आहे. इथून पुढं पुढल्या वर्षात 3 वर्षासाठी सलग 25,000 लोकांना आपण प्रशिक्षित करायचं आहे. इथून पुढं आपल्या कोण जर संबंधित मुलगा असेल, नव उद्योजक असेल, त्यांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. महामंडळाशी संपर्क साधा, जेणेकरून आपल्या नवीन मुलांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. सगळ्यात त्याचं ट्रेनिंग सगळ्या पद्धतीने दिलं जाईल. कर्ज कसं घ्यायचं, व्यवसाय कसा करायचा, त्यामध्ये काय काय त्रुटी असतात, कुठं काय बोलायचं, त्याच्यासाठी आपण बोलण्यासुद्धा त्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं. जेणेकरून स्वतः कसा आपण विकास होईल त्या दृष्टीकोन आमचा एक महामंडळाचा प्रयत्न आहे. आमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजवी साहेब आहेत. अतिशय त्यांच्या म्हणजे धाडसी त्यांच्या निर्णयामुळे आमच्या महामंडळाला चांगली ऊर्जा झाली आहे. आणि आमच्या महामंडळाकडे साहेब 50 कोटी रुपये यावर्षी निधी मंजूर झाला आहे, जे आतापर्यंत कधीच नव्हता. आणि 1,000 रुपयाचं 1,000 कोटीचं भाग आणून आपण महामंडळाला शासनामार्फत मंजूर झालेलं आहे. आणि असं आहे की आमचा इथून पुढं तर असं आहे की 1,000 भाग वाढवला आहे. त्यात वाढ पण होणार आहे. आणि काय बऱ्याच वेळा आपण दिल्लीमार्फत योजना राबवतो, तशा महाराष्ट्र शासनाच्या पण जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाला 15 लाखापर्यंत व्याज भरता योजना आहे, त्याचा पण आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे. जेणेकरून 15 लाखापर्यंत व्याज महामंडळ करणार आहे. त्याचं सुद्धा अंतिम स्वरूपात सध्या त्याचं शासनाकडनं मंजुरीची म्हणजे हे राहिलेली आहे. ती मंजुरी पण आपल्याला मिळेल. त्यावेळी ज्यावेळी मंजुरी होईल त्यावेळी आम्ही त्याची म्हणजे घोषणा करू जातो. पूर्वी 2 लाखापर्यंत 2 जामीनदार असायचं कर्जासाठी. ज्या दोन्ही जामीनदार घेतल्याशिवाय मोठ्यासाठी आपण कर्ज देतो. तर त्या 10-15 दिवसामध्ये परिवर्तन निघालं. 2 लाखापर्यंत एकच जामीन घेतला जातो. त्यासाठी आपण त्या एका लाभार्थी स्वतःचा जामीन असो, घर असेल, स्वतःचं शेती असेल, त्याच्यावर आपण प्रॉपर्टी मोजावून आपण ते पण आपली सिद्ध केली आहे. अशा तऱ्हेने महामंडळाची चांगल्या पद्धतीने जोडधोड चालू आहे. यावर्षी साहेब आता 800 लोकांना आपल्या मोदी साहेबांच्या या कार्यक्रमानुसार 800 चर्मकार समाजातील महामंडळातील 800 लाभार्थ्यांना आपण चेक वाटप करणार होतो. त्यासाठी डेटा पण आपण पाठवलेला आहे. तर वेळेअभावी असेल किंवा ऑनलाईन असल्यामुळं आपलंही झालेलं नाही. पण सगळ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त सगळीकडनं जेवढे डिपार्टमेंट सगळ्यापेक्षा जास्त 800 लोकांचा आपला डेटा तयार झाला आहे. त्यामुळे 800 लोकांना आपल्याला 2 लाख, 5 लाख, 10 लाखाचे चेक मिळणार आहे. त्यामुळे ती पण प्रक्रिया जोरात चालू आहे. आणि 50 कोटी रुपये जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण ही वाटप करणार आहे. माझी सगळ्याला विनंती आहे, कर्जाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यायला पाहिजे. महामंडळाशी संपर्क केला पाहिजे. बरीच लाभार्थी आपल्याकडे येत नाही, माहिती नसते. आम्ही प्रचार प्रसार करत असतो. गिरगाव अमलेदारी योजनेअंतर्गत आपण जसं शासन आपल्या दारी त्या धर्तीवर आम्ही गिरगाव अमलेदारी आपण कार्यक्रम घेतला, सादर केला. तसाच आपण गावोगावी असेल, तालुक्यात असेल, जिथं संख्या जास्त आहे तिथं आम्ही यायला तयार आहे. तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे की आम्ही तिथं आमची तिथे या ठिकाणी समाज आहे, या ठिकाणी आम्ही तुम्ही या, आम्ही तिथं स्वतः अर्ज वाटप करून माहिती द्यायला आम्ही तयार आहे. त्यामुळे ही योजना आपल्या समाज बांधवामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.
त्याप्रमाणे आपण एकमेकाला सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपण स्वतः कर्ज घेतो, दुसऱ्या कोणाला सांगत नाही. असं न होता आपण सगळ्या नातेवाईकांना पैशांना सांगितलं पाहिजे, या योजनेला लाभ घ्यायला पाहिजे. मला या ठिकाणी बोलण्यासाठी, आमच्या महामंडळाची माहिती देण्यासाठी साहेबांनी संधी दिली, त्याबद्दल मी व्यासपीठात असेल, जनसेवेचे अधिकारी असतील, साहेब असतील, या सगळ्यांचा मी आपल्या वतीनं किंवा सगळ्या वतीनं मी आभारी आहे. धन्यवाद. तर आपण
मोदी साहेबांची असते आपण ऑनलाईन चेक वाटपाचा कार्यक्रम होता 14 लोकांचा आणि त्या लोकांचे प्राथमिक स्वरूप आपण आता ते निधी आलेला नाही पण निधी आता 50,000 आमदार झाल्यामुळं आपण त्यांना ते निधी पाठवून देणार आहे ऑनलाईन असेल किंवा कसे असेल त्या लोकांना आपण इथं मंजूरपत्र देतो आहे आणि 3 लोक सक्सेस स्टोरी म्हणून ज्यांनी आमच्या कर्ज घेतलं त्यांनी चांगल्या पद्धतीनं वापर केला स्वतः घडले आणि महामंडळ किंवा NSFD असेल किंवा सेंट्रल असेल त्यांच्याकडून मार्फत आपल्याला जी कर्ज घेऊन परतफेड केली आहे अशा लाभार्थ्यांचं पण आपण तिथं ही करणार आहे सक्सेस स्टोरीवर आपण ही करणार आहे. थँक्यू. धन्यवाद सर. मी यानंतर आपले आयुष्यमान कार्ड जे आहे नमस्ते आयुष्यमान कार्ड याबद्दल आपल्याला सुनील कांबळे सर आहेत मलकापूर नगरपालिकेचे तर ते आपल्याला या कार्डाबद्दल कसं कार्ड काढायचं किंवा त्याचा लाभ काय आहे याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती द्या प्लीज सर. 2018 साली आयुष्यमान भारत कार्ड याची काय सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये अगोदर आधार कार्ड जे होतं ते 2 लाखापर्यंत नाही का तुम्हाला त्याचा मोबदला भेटत होता पण आता तो वाढवून नाही का 5 लाखापर्यंत नाही का तरी खूप सोपी एक गोष्ट आहे आयुष्यमान भारत कार्ड करण्यासाठी. तुम्ही ग्रामीण रुग्णालय किंवा आपल्या ज्या नगरपालिका किंवा आपले जे बाकीचे कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये जे असेल कॅफे वगैरे असेल तिथं पण तुम्ही काढू शकताय. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड जो असेल त्याच्यावर तुमचा तो नंबर जो आहे लिंक असावा लागेल कारण OTP येतात आणि ज्यांचं जर लिंक नसेल तर त्याचं आयुष्यमान भारत कार्ड निघत नाही आहे. OTP 2 ते जे बेनिफिशरी एक असते आणि एक आपल्या क्रिएटर ID असते त्याच्याद्वारे ते काढले जाते. हां मग 5 लाखापर्यंत तुम्ही ते हॉस्पिटलची लिस्ट पण असणार आहे सोबत की त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कुठलेही काय जर मेडिकल क्लेम असेल 5 लाखापर्यंत त्याचा तुम्हाला मोबदला भेटू शकतो. हा एक चांगला उपक्रम नाही काय मोदी सरकारने केलेला आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्यापासून मनापासून नाही का त्यांचा आभार व्यक्त करतो आणि खास करून आता पहिला पिवळे आणि केसरी रेशन कार्ड ह्यांच्यासाठी फक्त आयुष्यमान भारत कार्ड होतं पण आता ते सध्या आता पांढरं रेशन कार्ड त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा सगळ्यांना नाही का मेडिक्लेम सगळ्यांनाच उपलब्ध होणार आहे त्यामुळे ह्याच्यापासून कोणी वंचित राहणार नाही. फक्त आता एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड आपला सोबत असणे गरजेचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो आधार कार्डला लिंक असावा पाहिजे. त्याशिवाय तुमचं आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड निघू शकणार नाही. तर सर्वांनी कुठेही आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी जरी गेला तर आपला मोबाईल आणि आधार कार्ड सोबत नाही का घेऊन जाण्याचे आहे. ठीक आहे एवढंच सांगायचं. ते देखील महात्मा फुले विकास महामंडळाबद्दल माहिती सांगतो. मी अमरकांबळे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ. आपल्या महामंडळामार्फत आपल्या राज्यामध्ये बरीच महामंडळं आहेत जी वेगवेगळ्या कास्टसाठी काम करतात. तर आपलं महामंडळ हे स्पेशल SC कास्टमधील काही कास्टसाठी SC कास्टमधील काही सबकास्टसाठी काम करतं. त्याच्यामध्ये आपल्या महामंडळामार्फत काही NSFDC म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच काही स्कीम आपल्याकडे रन केल्या जातात काही राबवल्या जातात. तर त्यापैकी NSFDC स्कीम एक आहे. ती स्कीम आपल्याला SC समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ती काम करते आणि त्याच्याबरोबर आपल्याला आपल्या व्यवसाय असेल किंवा आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते आणि त्याच संस्थेमार्फत आपल्याला कमी व्याजाने सवलतीच्या दरामध्ये आपल्याला केंद्र शासनाकडून कर्ज पुरवठा केला जातो. तर त्याच्यामध्ये काही योजना अशा आहेत की आर्थिक आता आपल्या काही SC समाजातील काही लोकांना अतिशय दुर्बल घटकांना बाहेर काहीतरी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज सुद्धा आपल्याला आहे. शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये काही लोकांना भारतामध्ये शिकायचं असेल त्यासाठी पण योजना आहेत आणि भारताच्या बाहेर अब्रॉडमध्ये शिकायचं असेल तर त्याच्यासाठी पण काही योजना आहेत. तर आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयातून आपण काही प्रस्ताव केंद्र सरकारने पाठवले होते त्याच्यापैकी आपल्याकडे काही मंजूर झालेले आहेत त्या NSFDC मार्फत शैक्षणिक कर्जासाठी. तर आपण त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंजुरीपत्राचं वाटप करणार आहोत. तर त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज त्याचबरोबर शैक्षणिक कर्जासाठी त्याचबरोबर व्यवसायासाठी NSFDC मार्फत म्हणजे नॅशनल शेड्यूल्ड ऑफ फायनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही जी संस्था आहे केंद्र शासनाची ती आपण त्यांचे जे ते महामंडळ ते आपल्यामार्फत आपण त्यांचं काम करतोय.
आपण त्यांना कर्ज याच्या आधी पण वाटप केलेलं आहे बऱ्याच लोकांना, आणि त्याचबरोबर आता इथून पुढे पण आपण कर्ज वाटप करतोय. त्याचबरोबर सफाई कर्मचारी जे खास करून नगरपालिका, महानगरपालिका इथे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जे अवलंबून आहेत त्यांच्यासाठी पण NSFDC म्हणून स्कीम आहे. त्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी खास ती स्कीम आहे. त्याच्यानंतर ते त्यांच्यावर जगणारे जे कुटुंबीय आहेत ते वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज आपल्याकडे घेऊ शकतात. त्यांच्यासाठी सुद्धा सवलतीच्या व्याजदराने कर्ज वाटप आपल्याकडून होत आहे. तर आपल्याकडं बऱ्याच योजना आहेत कर्जाच्या, त्याचबरोबर शैक्षणिक कर्जाच्या. शैक्षणिक कर्जामध्ये आपण भारतामध्ये 20 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करतोय सवलतीच्या व्याजदराने, आणि भारताच्या बाहेर जर एखादं विद्यार्थी शिकत असेल तर त्याला आपण 30 लाखापर्यंत सवलतीच्या व्याजदराने आपण कर्ज पुरवठा करतो. आपल्याकडे बऱ्याच अशा चांगल्या स्कीम आहेत. तसा वंचित घटकांनी आणि ज्यांना जास्तीत जास्त आपल्या व्यवसाय वाढीसाठी किंवा आपल्या आर्थिक उन्नतीसाठी आपल्याकडे आपलं हे महामंडळ आहे. हे महात्माफुले महामंडळ समाज कल्याणच्या बिल्डिंगमध्ये आपलं महामंडळ कार्यरत आहे. आपलं सामाजिक डॉक्टर बाबासाहेब सामाजिक न्याय भवनमध्ये आपलं महामंडळ कार्यरत आहे. कधीही मला संपर्क साधावा. आपल्यासाठी काही महत्त्वाच्या काही योजना असतील किंवा आपल्याला काही जर अडचणी असतील तर आपण मला संपर्क साधू शकतो. तर आपल्या SC कास्टसाठी आपलं महामंडळ हे कंटिन्यू अवरोध काम करत आलेलं आहे आणि इथून पुढे करत राहील. आपण इथं आपल्या नमस्ते इंडिया PM स्वराज राष्ट्रीय पोर्टलचा लॉन्च या कार्यनिमित्तानं इथं जमलेला आहात. तर आपण या कार्यक्रमाची आता साहेबांना आपण सुरुवात करतोय तर आपल्याला हे महामंडळ विविध जातींसाठी SC कास्टमधील तसेच इतर OBC असतील किंवा इतर ओपनमधील असतील तर त्यांना सुद्धा इतर महामंडळात कर्ज वाटप कर्ज योजना आहेत भरपूर कमी व्याजदराच्या. तर त्यांना वंचित घटकांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद आनंद सर. त्यानंतर बघा आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 46 जे कलम आहे ह्या कलमामध्ये जे अनुसूचित जनजाती लोक आहेत किंवा वंचित आहेत, दुर्बल घटक आहेत. आता वंचित घटकामध्ये बघा की सफाई कामगार आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, त्यानंतर महिला आहेत, बालक आहेत. तर यांचे हक्क अधिकार यांचं संरक्षण करायचं आणि त्यांच्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक योजना राबवायची ह्या आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 46 मध्ये म्हणजे नमूद आहे. तर या धर्तीवर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग तसेच इतर बहुजन कल्याण विभाग कार्यरत आहे. सध्या आपल्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक योजना राबवल्या जातात. तर याबाबत मी माहिती सांगण्यासाठी आशा राहुल मॅडम आहेत उपस्थित या ठिकाणी. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती या ठिकाणी द्यायची. सर्वांना नमस्कार. विचारमंचात उपस्थित आमचे सहाय्यक आयुक्त आदरणीय सचिन साळेसाहेब, कार्यालय अधीक्षक सचिन पाटील सर, तसेच इतर मान्यवर माझे सहकारी व महामंडळाचे अधिकारी पवार सर, त्यानंतर आपण सर्व जसं सचिन कांबळे सरांनी सांगितलं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनेक योजना राबवत असतं. तर त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या ज्या ठराविक योजना आहेत त्या ठळक आपल्याला आपल्यासमोर ठेवत आहे. तर सामाजिक न्याय विभागाच्या योजना कोणकोणत्या आहेत तर शैक्षणिक गोष्टीपासून मी आपल्याला सुरुवात करते. तर सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा आहेत. त्या निवासी शाळा आपल्याला 4 ठिकाणी पाहायला मिळतात. तर मसूद माले असेल, शिरोळ असेल, राधानगरी असेल, गगनबावडा असेल, या ठिकाणी मुलांच्या निवासी शाळा चालवल्या जातात. इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. अत्यंत सुसज्ज इमारत असेल, चांगल्या पद्धतीचं जेवण असेल, नाश्ता असेल, त्यानंतर टॅब असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य सुविधा असतील. तर या ठिकाणी आमच्या निवासी शाळेमध्ये तुम्हाला इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत मोफत सर्व सोयी सुविधा या ठिकाणी आपल्याला मोफत दिल्या जातात. त्याच पद्धतीने शासकीय वसतिगृह सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 18 वसतिगृह सध्या आहेत. शहर भागामध्ये मुलींची 2 वसतिगृह आहेत. कसबा बावडा या ठिकाणी 2 आहेत. त्यानंतर कंदलगाव आणि दसरा चौक या ठिकाणी 2 मुलांची शासकीय वसतिगृह आहेत. अशीच गारगोटी असेल, चंदगड असेल, आजरा असेल, जयसिंगपूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपले 18 शासकीय वसतिगृह आहेत जिथं इयत्ता 8वी पासून पुढे तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं.
तर या ठिकाणी तुम्ही जर बाहेरून आला असाल राहायला आपल्या जिल्ह्यामध्ये एज्युकेशनसाठी, तर तुम्हाला या ठिकाणी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊन तुम्हाला या ठिकाणी राहता येतं. या ठिकाणी तुम्हाला दर्जेदार तुमचं राहणीमान, दर्जेदार उत्तम जेवण व्यवस्था या ठिकाणी, यानंतर नाश्ता, उत्तम पद्धतीच्या सर्व सोयी सुविधा तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे भत्ते सुद्धा या ठिकाणी दिले जातात. त्याच पद्धतीनं आपल्या सामाजिक न्याय विभागाने वेगवेगळ्या स्कॉलरशिप सुद्धा राबवले जातात. याच्यामध्ये महाडीबीटी असेल, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार असेल, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात. तर या योजनांचा सुद्धा लाभ घेण्यासाठी आम्ही महाविद्यालय स्तरावर सुद्धा प्रत्येक वेळी प्रचार प्रसार करत असतो. प्राचार्य किंवा क्लास यांना भेटून वेगवेगळ्या पद्धतीने माहिती त्यांना देत असतो. ते विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने सांगत असतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही जर तुम्ही आपल्या शासकीय वसतिगृहामध्ये जर तुम्हाला राहायला ऍडमिशन मिळालं नाही, तर तुम्ही प्रायव्हेट म्हणून करून जर राहत असाल किंवा प्रायव्हेट हॉस्टेलला राहत असाल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल, तर ही स्कॉलरशिप 10वी नंतर तुम्हाला जर अनुसूचित जाती आणि नवबोध घटकांसाठी आहे. जर तुम्हाला 10वी मध्ये 50% मार्क असतील, 12वी मध्ये 50% असतील किंवा सदर कोणत्याही इयत्तेमध्ये जर तुम्हाला 50%च्या वर मार्क असतील, तर ही स्कॉलरशिप तुम्हाला आम्ही पर इयर पर स्टुडंट जवळजवळ 40 ते 45,000 रुपये देतो. या अंतर्गत सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना जे निवास भत्ता, निर्वाह भत्ता, शैक्षणिक जी काही फी असेल त्यासाठी मदत करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनुषंगाने आपण आर्थिक मदत करत असतो. त्याच पद्धतीनं ऑनलाईन महाडीबीटी सुद्धा स्कॉलरशिप आहे वेगवेगळ्या जातींसाठी. तसेच परदेशी स्कॉलरशिप आहे. ही परदेशी स्कॉलरशिप तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि तुम्हाला परदेशात जायची इच्छा असेल आणि तुमचा आर्थिक स्तर जर म्हणजे तुम्हाला आर्थिक स्तरामुळे जर जाता येत नसेल परदेशात शिक्षणासाठी, तर सामाजिक न्याय विभाग तुम्हाला परदेश शिक्षणासाठी सुद्धा स्कॉलरशिप देते. जर तुम्हाला वर्ल्ड रँकिंगमध्ये 300 युनिव्हर्सिटी आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं, तर जाण्या येण्याचं एक वेळचं विमान खर्च, त्याच्यानंतर तिथं जी त्या शैक्षणिक संस्थेची जी फी आहे ती सामाजिक न्याय विभागाकडून दिली जाते. तर या अनुषंगानेही परदेशी स्कॉलरशिपचा आपण लाभ घेऊ शकताय. त्याच पद्धतीनं सामाजिक न्याय विभाग व बहुजन कल्याण विभाग सुद्धा आता सरांनी सांगितलं की आपल्याकडे कार्यरत आहे. तर व्हीजेएमटीच्या आपल्याकडे विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुद्धा आश्रमशाळा चालवल्या जातात. तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 22 आश्रमशाळा कार्यरत आहेत. या अंतर्गत सुद्धा इयत्ता 1ली ते 10वीचं पूर्ण शिक्षण या ठिकाणी मोफत दिलं जातं. सगळ्या सोयी सुविधा मोफत दिल्या जातात. त्याच पद्धतीनं अनेक सामाजिक विकासाच्या पण योजना आहेत. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना असेल, त्यानंतर बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना असेल. तर ही मिनी ट्रॅक्टर योजनाचा तुमचा बचत गट असेल, तो आत्म्याला जोडलेला असेल, तर ह्या बचत गटाला सुद्धा आपण मिनी ट्रॅक्टर व तिची उपकरणं ही सुद्धा योजना आपण त्या बचत गटांसाठी देतोय. त्यानंतर गट्टे स्टॉल, जसं पवार सरांनी सांगितलं की गट्टे स्टॉल योजना ही शहरी आणि ग्रामीण विभागासाठी आहे. जर तुमचं उत्पन्न ग्रामीणसाठी 50 असेल आणि शहरीसाठी 40,000 असेल, तर तुम्हाला आणि तुमची जागा म्हणजे तुमचा स्टॉल लावण्यासाठी जागा असेल, तर आपण आता तुम्हाला दिसत असेल बघा येता जाता रस्त्यावर जे लोक चर्मकार व्यवसायाची लोक आहेत बघा, ती छत्री टाकून वगैरे किंवा आमचे तुम्हाला स्टॉल दिसत असतील बघा, सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाचे नाव लिहिले असते, तर ते स्टॉल सुद्धा आपण त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांना संरक्षण मिळावं यासाठी आपण त्यांना वितरित करत असतो. त्याच पद्धतीने दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना आहे. या अंतर्गत भूमिहीन जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांना सुद्धा आपण काय करतोय, जमीन देण्याचं काम करतोय. यानंतर रमाई आवास योजना आहे, जी अनुसूचित जाती व नवबोध घटकातील व्यक्तींना जर तुमची 269 स्क्वेअर फूट जागा असेल, तर त्या जागेमध्ये आपण घर बांधण्यासाठी 1,20,000 पर्यंत अनुदान देतोय. त्याच पद्धतीनं मोदी आवास योजना आहे, जी ओबीसी साठी आहे, त्यांना सुद्धा आपण या घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 रुपयाचं अनुदान देतो. त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत स्तरावर तुमच्या ग्रामसेवकांना अर्ज करू शकता, ते संबंधित पंचायत समितीला अर्ज करू शकता व ते पंचायत समिती विस्तार अधिकारी आपल्याकडे ते फॉर्म पाठवू शकतात. या पद्धतीनं आहे. त्यानंतर कन्यादान योजना आहे. जर आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे किंवा आपल्या महागाईमुळे आपण लग्न जर करू शकत नसतील अशा पालकांसाठी सुद्धा कन्यादान योजना आहे. यासाठी आपण ज्या संस्थेला रजिस्टर केलं आहे त्या संस्थेलाही सामाजिक न्याय विभागाकडून 4,000 रुपये आणि त्या जोडप्याला प्रति 20,000 रुपये अशा पद्धतीचं आपण आर्थिक सहाय्य या योजनेच्या अंतर्गत करत असतो. त्यानंतर अॅट्रॉसिटी कायदा आहे, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा 1989 आहे. या अंतर्गत ही सवर्ण जातीतील व्यक्तींनी जर अनुसूचित जातीतील व्यक्तींना काही कारणास्तव
काही प्रतिबंध किंवा काही त्रासदायक गोष्टी केल्या असतील तर त्या अंतर्गत ही आपण अॅट्रॉसिटी अंतर्गत आर्थिक सहाय्य सामाजिक न्याय विभाग करत असते. यानंतर ज्येष्ठ नागरिक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सध्या एक घोषणा झाली बघा, वयोश्री योजना. अजून त्याची अंमलबजावणी आपल्या स्तरावर अजून सुरू आहे. तर या अंतर्गत ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्यांच्या तक्रार निवारण करण्यासाठी सुद्धा आपली सध्या हेल्पलाईन आहे, सुरू आहे. 145667 या हेल्पलाईनवर सुद्धा तुम्ही ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क साधू शकताय. यानंतर ट्रान्सजेंडर, जसं आपण स्त्री आणि पुरुष माणूस म्हणून जगतो तसंच तृतीयपंथी किंवा पारलिंगी यांनाही समाजामध्ये जगण्यासाठी मान हवा, सन्मान हवा, यासाठी ट्रान्सजेंडरसाठी सुद्धा आपण काम करतोय. त्यानंतर आंतरजातीय विवाह ही सुद्धा एक संकल्पना आहे. तर आंतरजातीय विवाह ही संकल्पना जर अनुसूचित जातीतील किंवा अदर कास्टमधील आणि सवर्ण जातीतील व्यक्तीने जर लग्न केलं असेल तर त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण 50,000 रुपयाचा अनुदान देतोय. ही योजना आपलं जिल्हा परिषद समाज कल्याण राबवतं. तर त्यासाठी सुद्धा आपण अर्ज करू शकताय. त्यानंतर जिल्हा जात पडताळणी समिती आपल्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे. जिल्हा जात पडताळणी समिती ही 3 लोकांना आपण देतो. एक शैक्षणिक गोष्टींसाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व्हॅलिडिटी गरजेची आहे त्या विद्यार्थ्यांना, त्यानंतर आपण जे निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येतात त्यांच्यासाठी, व जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आपण जिल्हा जात पडताळणी समिती कार्यरत आहे. तर त्या विद्यार्थ्यांनीही आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तसं अवेअरनेस करून त्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीची माहिती देतो व जिल्हा जात पडताळणी करून घेण्यासाठी आम्ही अवेअरनेस करत असतो. त्यानंतर वेगवेगळे पुरस्कार आपल्या समाज कल्याण विभागाकडून दिले जातात. कालच त्याचं वितरण मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. तर संत रविदास पुरस्कार असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असेल, त्यानंतर वेगवेगळे पुरस्कार आहेत याचंही वितरण आपल्या कार्यालयाकडून केलं जातं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, जी पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे, जी समाज कल्याण अंतर्गत कार्यरत आहे, त्या बार्टीकडून सुद्धा वेगवेगळे कोर्सेस किंवा वेगवेगळे क्लासेस सुद्धा फ्रीमध्ये दिले जातात. यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, IBPS असेल, या वेगवेगळे क्लासेस आहेत जे मोफत एंट्रन्स घेऊन तुम्हाला MPSCचा 12 महिन्याचा क्लास, UPSCचा दिल्लीला सुद्धा असेल ट्रेनिंग, त्याच्यानंतर IBPS ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6-6 महिन्याची कोर्स असतील. तर अशा पद्धतीने IBPSचं पण सध्या सुरू झाले बघा कोल्हापूरमध्ये. स्पेक्ट्रम अकॅडमी आणि सामाजिक सेवा संस्था आहे रेल्वे स्टेशनला, त्या ठिकाणी 2 ठिकाणी आपले क्लासेस चालू आहेत. या विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6,000चं विद्यावेतन व पुस्तक संच देऊन आपण काय करतो, त्यांना फ्रीमध्ये कोर्सेस किंवा कोचिंग क्लास देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तसेच बार्टी आणि समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आपण युवा गट स्थापन केलेले आहे. अनुसूचित जातीचे युवा गट आहे ज्यांना MCD असेल, महामंडळ असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, यांच्या संयुक्त विद्यमाने आपण त्यांना वेगवेगळे कोर्सेस देत असतो जेणेकरून ते उद्योगशील होतील, स्वतःचे उद्योग निर्माण करतील, यासाठी सुद्धा आपण कार्यरत आहोत. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाची स्टँडअप इंडिया योजना आहे, जी अनुसूचित जातीतील व्यक्तींना उद्योग उभारणी करण्यासाठी त्यांचं कोटेशन बँकेनं मंजूर केल्यानंतर आपण राज्य शासनाकडून त्यांना स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून हिस्सा देतो. तर अशी ही उद्योगासाठी ही योजना आहे. त्यानंतर बार्टीकडे पुस्तक प्रकाशन विभाग आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे विभाग आहे, समतादूत प्रकल्प आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड या ठिकाणी आहे. विशेष कक्ष आहे, संशोधन विभाग आहे, कौशल्य विभाग आहे, स्पर्धा परीक्षा विभाग, प्रशिक्षण विभाग, वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे प्रशिक्षण किंवा संशोधन या अंतर्गत केलं जातं. अशा पद्धतीने वेगवेगळे योजना आपल्या कार्यालयाकडून राबवल्या जातात. त्यानंतर RTE म्हणून एक योजना आहे, राईट टू एज्युकेशन, जो अधिकार आहे मुलांच्या सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षणाचा, त्या अंतर्गत सुद्धा इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत ज्यांची फी अवॉर्डेबल आहे, जी पालकांना परवडत नाही, अशा शाळांमध्ये सुद्धा 25% कोट्यातून विद्यार्थ्यांना आपण 25% कोट्यातून विद्यार्थ्यांना मोफत एज्युकेशनसाठी ऑनलाईन अर्ज भरत असतो. ते पण मोफत कक्ष आपल्याकडून चालू असतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आहे. यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सामाजिक न्याय विशेष विभागाकडे संपर्क करू शकता. तसेच बार्टीच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्ही गुगलला barty.in या वेबसाईटवर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला बार्टीच्या वेगवेगळ्या योजना पाहायला मिळतील. धन्यवाद. त्याच्यामध्ये प्रतिबंध घालण्यासाठी हा एक करार करण्यात आला होता. त्याच्यामध्ये आपला जो सफाई मित्र आहे तो हाताने महिला उपसा न करता त्याच्याद्वारे आपल्याला जेट सेक्शन मशीन वगैरे नाही का देण्यात पण आलेले आहेत. तिथून त्याचा आपण सेक्शन महिला सेक्शन उपसा करतो आणि तिथून पुढे मग तो प्रोसेसिंगसाठी नाही का प्लांटवर घेऊन गेला जातो. त्याच्यासाठी जरी
सक्षम करताना वेळी पाईप धरतानाही सुद्धा आपण पी पी किट नाही का कर्मचाऱ्यांना देतो. त्याच्यामध्ये ग्लोव्ज, मास्क, रिफ्लेक्टर जॅकेट असतात आणि हेल्मेट असणार, गमबूट असतील, असे सर्व इक्विपमेंट त्यांना देऊनच आपण नाही का त्यांच्याकडून काय असेल ते उपचार केला जातो. आता हाताने महिला जो पहिला जी होती प्रथा ती आता पूर्ण नष्ट झालेली आहे आणि कुठेही आता हाताने महिला उपचार केला जात नाही. त्याच्यासाठी आपण चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या जेट मशीन आलेल्या आहेत, त्याच्याद्वारेच आपण नाही का सक्षम करून आणि त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करता येते अशाही वाहन नाही का आता उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं सफाई मित्र जो आहे आपला किती घाण काम करतो ना हे आता आम्ही फिरलेलो असतो, आम्हाला माहीत असते. त्यामुळं आम्ही हे करू शकत नाही. त्यांची वयोमर्यादाही नाही का खूप कमी असते, कारण वेगवेगळ्या ज्या गॅसेस असतात ते त्यांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांना हानिकारक नाही का होतात. परत त्यासाठी माझं असं मत होतं की त्यांना जितकेही नाही का जे मेडिक्लेम वगैरे असतील ते त्यांना उपलब्ध करायचे. ते आता आयुष्यमान भारत कार्डचे जे आता कर्मचाऱ्यांना हे केले ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला वाटतं की कोल्हापूर महानगरपालिकामध्ये 9 जणांचे आयुष्यमान भारत कार्ड काढलेले आहेत. तरी आता इतर पुढं सर्वच कर्मचाऱ्यांचे असे आयुष्यमान भारत कार्ड निघतील, त्यांना त्याचा मोबदला मिळेल. आणि एक गर्वाची गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा आयुष्यमान भारत कार्डमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आपल्या राज्यातली कोल्हापूर जिल्ह्यातली जनता आणि आपले जे सफाई मित्र आहेत ते किती जागरूक आहे ह्याच्यावरून कळून येते. मला खूप अभिमान वाटतो की मी त्यांच्या सानिध्यामध्ये काम करत असतो. त्यांच्यामुळंच आमच्या नाही का सर्वांचं नाव होतं. त्यांनी जर काम जर असं जर नाही केलं तर आमचे नाव पण होणार नाही. त्यामुळं मी खास करून मनापासून आमच्या सफाई मित्रांचा धन्यवाद करतो. प्रबंधक कोल्हापूर हे देखील आपलं आता उपस्थित झालेले आहेत. तर काही पी एम लाभार्थी म्हणजे पी एम योजनेच्या माध्यमातून काही लाभार्थ्यांना लाभ दिलेले आहेत बँकेच्या माध्यमातून. तर सरांना मी विनंती करतो की अशा काही योजना आहेत त्याबद्दल थोडक्यात आपण सर मार्गदर्शन करावं सर्वांना. माननीय पंतप्रधान भारत सरकार यांचा वंचित घटकासाठी पोच कार्यक्रमाचा या ठिकाणी ऑनलाईन संवादाचा नियोजन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व लाभार्थी किंवा अर्जदार बँकांमार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये पी एम फ्लॅगशिप काही प्रोग्राम आहेत त्याच्याबद्दल आपल्याशी मी चर्चा करेन. त्याच्यामध्ये आपण सुरुवात करूया की कमीत कमी हप्त्यामध्ये आपल्या समाजातील घटकांना विमा संरक्षण कसं उपलब्ध करून देता येईल या अनुषंगाने केंद्र सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक आपण ऐकली असेल. तर ही योजना काय आहे तर एक अपघाती विमा संरक्षण देणारी योजना आहे. याच्यामध्ये आपलं कोणत्याही बँकेत खातं असेल, कोणत्याही बँकेचे आपण खातेदार असाल तर त्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी जर आपला 20 रुपयाचा हप्ता आपण भरला तर त्याच्यामध्ये आपले जे वारसदार आहेत चुकून आपला अपघाती मृत्यू झाला तर त्याला 2 लाख रुपयाचं विमा संरक्षण मिळतं आणि त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर अतिशय चांगली योजना आहे. याच्यात 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत आणि याचा हप्ता मी जसं सांगितलं की वार्षिक हप्ता 20 रुपये आहे. प्रत्येक वर्षी हा ॲटोमॅटिक आपल्या अकाउंटमधून डेबिट होऊन रिन्युअल होतो, त्यामुळे त्याला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच प्रकारची योजना आहे की नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचं कसं संरक्षण करता येईल तर ती योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. याच्यामध्ये वार्षिक हप्ता 436 रुपयाचा आहे आणि एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्यासुद्धा वारसाला काही रक्कम मदत म्हणून मिळावी तर त्याचंसुद्धा विमा संरक्षण व्हावं या अनुषंगाने 436 रुपयाचा हप्ता भरून 2 लाख रुपयाचं विमा संरक्षण हे त्याच्या वारसाला या योजनेअंतर्गत मिळतं आणि याची वयोमर्यादा आहे 18 ते 50 वयोगट आणि याचं रिन्युअल म्हणजे एंट्री एज 50पर्यंत मॅक्झिमम अलाउड आहे, मात्र रिन्युअल 55 वर्षापर्यंत अलाउड आहे. तर ह्या अतिशय कमी हप्त्याच्या विमा संरक्षण देणाऱ्या योजना आहे. तर आपण सर्वांनीच याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कुठलीही वेगळी अट नाही आहे, उत्पन्नाची कुठलीही अट नाही आहे, जेणेकरून आपल्याला असं काही जर आकस्मिक घरामध्ये घडलं तर त्याचं विमा संरक्षण म्हणून आपल्या वारसांना ती रक्कम मिळेल.
आपण कोरोनाच्या काळामध्ये 816 लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये 1 वर्षामध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये ही अनुदानाची रक्कम देऊ शकलो, कारण त्या लोकांनी ऑलरेडी तो विमा संरक्षणाचा हप्ता भरलेला होता. तर मी या अनुषंगाने आपल्याला अपील करेन की आपण सुद्धा या योजनांचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर अटल पेन्शन योजना म्हणून आपण ही योजना ऐकली असेल की काही असंघटित वर्ग आहे किंवा ज्याचा उत्पन्नाचा स्रोत कमी आहे त्याही लोकांना पेन्शन मिळावी. वयाच्या 60 वर्षानंतर त्यांच्याही उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे काही रक्कम असावी, याच्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अटल पेन्शन योजना नावाची पेन्शन योजना आहे. याच्यामध्ये 1,000 ते 5,000 रुपयेपर्यंतची पेन्शन जे व्यक्ती एनरोल करतात त्यांना मिळते. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्याच्या वयाच्या नुसार त्याचा हप्ता असतो. म्हणजे 18 वर्षाचा व्यक्ती जर असेल तर त्याला त्याच्या 60 वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात आणि 1,000 रुपये पेन्शन पाहिजे असेल तर तो प्रत्येक महिन्याला 42 रुपये भरेल. एक एक्झाम्पल देतो मी, 42 रुपये भरेल तर वयाच्या 60 वर्षानंतर त्याला त्याच्या मृत्यूपर्यंत 1,000 रुपयाची पेन्शन मिळेल आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याचा जो जोडीदार आहे, म्हणजे पती असेल तर पत्नी आणि पत्नी असेल तर पती, तर त्यांनाही तेवढीच पेन्शन मिळेल. पेन्शनची मर्यादा मॅक्झिमम 5,000 आहे, मिनिमम 1,000 आहे. तर ही सुद्धा एक अतिशय चांगली केंद्र शासनाची योजना आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण लोकांनी सहभागी होणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे वर्ग सहभागी होऊ शकतात. उत्पन्नाची फक्त एकच अट दिली आहे, जे लोक इन्कम टॅक्स भरतात ते लोक याला इलिजिबल नाही आहे. पूर्वी इलिजिबल होते, मागे सप्टेंबर 22 पासून ते पण केंद्र शासनाने कमी केले. म्हणजे जे लोक इन्कम टॅक्स भरतात ते लोक मात्र याच्यासाठी पात्र नाही आहेत. मात्र काही लोक असे आहेत की बँकेमध्ये आपली कर्ज आहेत, बॅलन्स शीट बनवतात, मात्र त्यांचा उत्पन्न तेवढं नाही आहे, मात्र IT रिटर्न फाईल करतात, ते लोक मात्र याच्यासाठी पात्र आहेत. त्यामुळे आपण याही योजनेचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर ह्या जशा आपण सोशल सिक्युरिटी स्कीमच्या योजना बघतोय, याच्यासारख्या वेगवेगळ्या कर्जाच्या सुद्धा योजना आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असेल की PM स्वनिधी ही एक योजना आहे, जे की फेरीवाला जो वर्ग आहे, जे भाजीपाला विकतायत, फळं विकतायत, याही लोकांना बँकेशी जोडलं जावं. बँकिंगमध्ये त्यांना एका छोट्या रकमेपासून सुरुवात करून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत व्हावी, या अनुषंगाने PM स्वनिधी योजना सुरू झालेली आहे. तर ह्या योजनेची व्याप्ती अशी आहे की सुरुवातीच्या काळात 10,000 कर्ज दिलं जातं, नंतरच्या काळामध्ये ते परतफेड झाल्यानंतर 20,000 आणि त्यानंतर 50,000 अशा प्रकारच्या 3 टप्प्यामध्ये ह्या कर्जाची सुविधा आहे आणि याचाही व्याजदर अतिशय कमी आहे. तर आपण काही लोकांनी याचा आपल्या इथं फायदा घेतलेला आहे. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22,000पेक्षा जास्तही लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. त्याचबरोबर PMFM ही एक योजना तुम्ही ऐकली असेल. याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत त्याच्यासाठी केंद्र शासनाकडून 35% अनुदान दिलं जातं. मॅक्झिमम अनुदान हे 10% आहे, 10 लाख रुपये आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न प्रक्रिया उद्योग समाविष्ट आहे. म्हणजे एक्झिस्टिंग ॲक्टिव्हिटी असेल तेही याच्यासाठी पात्र आहे किंवा काही लोक नवीन व्यवसाय सुरू करतात तेही या योजनेसाठी पात्र आहे. याच्यामध्ये सगळे प्रायमरी सेकंडरी प्रोसेसिंग सगळे प्रकारचे युनिट या योजनेमध्ये पात्र आहेत. तर अन्न प्रक्रिया योजनेमध्ये PMFM योजनेअंतर्गत 35% अनुदानाचा आपण लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून एक केंद्र शासनाची योजना आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक प्रक्रिया उद्योग समाविष्ट केले जातात. म्हणजे कसं की जसं की प्रोसेसिंगमध्ये असेल, ग्रेडिंग असेल किंवा कोल्ड चेन्स असतील किंवा हार्वेस्टर्स असतील, अशा प्रकारचे प्रायमरी प्रोसेसिंग युनिट्स हे योजनेमध्ये कव्हर केले जातात. आणि ह्या योजनेचा काय लाभ आहे तर याच्यामध्ये 3% व्याजाचा परतावा हा केंद्र शासनाकडून दिला जातो. मॅक्झिमम व्याजाचा दर जो आहे बँकांकडून आकारला जातो त्या व्याजाचा दर आहे 9% आणि याचं रिपेमेंट 7 वर्षापर्यंत बँका अलाउड करतात. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर मात्र 3% परतावा हा 7 वर्षांपर्यंतच मर्यादित राहील. त्याचबरोबर आपण ऐकलं असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटची एक CGT MSC गॅरंटी म्हणून स्कीम आहे. तर ह्या गॅरंटीची जी फी असते ती मात्र ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गव्हर्नमेंट रिम्बर्समेंट करतं. म्हणजे ह्या फीचं सुद्धा बर्डन त्या योजनेमध्ये आपल्याला द्यावं लागणार नाही आहे. त्याचबरोबर PMEGP एक आपण PM फ्लॅगशिपमध्ये महत्त्वाची योजना ऐकली असेल, ज्याच्यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी
विविध प्रकारचे कर्ज दिले जातात आणि त्याच्यामध्ये 15 ते 35% पर्यंतचं अनुदान वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या समाजाच्या घटकानुसार दिलं जातं. तर याच्यामध्ये 50 लाखापर्यंतचे सगळे प्रोजेक्ट पात्र होतात आणि त्याच्यामध्येही आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. आपल्या जिल्ह्यात याही वर्षी 500 दरम्यान प्रपोजल झालेले आहेत. त्याचबरोबर स्टँडअप इंडिया ही योजना आपण ऐकली असेल. याच्यामध्ये SC ST आणि वुमन बेनिफिशरी याचे लाभ घेऊ शकतात. 10 लाख ते 1 करोडपर्यंतचे प्रोजेक्ट याच्यात इलिजिबल होतात आणि याच्यामध्ये जर व्यक्तीकडे तारण द्यायला कुठलीही संपत्ती नसेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टँडअप इंडियाच्या स्वरूपात गॅरंटी देते. आणि राज्य शासनाची समाज कल्याण विभागाची एक योजना आहे. ती स्टँडअप इंडियासोबतच त्याच्यामध्ये 15% अनुदानसुद्धा आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारची ही योजना त्याचाही आपण लाभ घ्यायचा प्रयत्न करावा. तर अशा विविध योजना आहेत केंद्र शासनाच्या ज्या मेजर योजना आहेत त्या मी आपल्याला सांगितल्या. त्याचबरोबर राज्य शासनाची आत्ता आपल्या इथं चालू आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. ही PMEGP सारखीच योजना आहे. याच्यामध्ये सुद्धा 15 ते 35% अनुदान दिलं जातं आणि याच्यामध्ये सुद्धा नवीन उद्योजक घडवणं अपेक्षित आहे. तर अशाही प्रकारचे जर काही आपल्या इच्छुक असतील तर त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. आपल्या जिल्ह्यामध्ये याही वर्षी त्याचे 850 ते 900 प्रपोजल या फायनान्शियल इयरमध्ये झालेले आहेत. ठीक आहे, या प्रकारच्या योजना विविध आहेत. त्याचा आपण लाभ घ्यावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो. या ठिकाणी आयोजकांनी मला आपल्याला मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. आपल्या बरोबर 3:45च्या दरम्यान आपले आदरणीय PM साहेब आपल्याला ऑनलाईन येणार आहे. त्यानंतर दुसरं सत्र सुरू होणार आहे. तर पहिल्या सत्रामध्ये आपले जिल्हाधिकारी महोदय थोड्याच वेळामध्ये आपल्याला जॉईन होतील. तर सरांच्या उपस्थितीमध्ये आणि सन्माननीय डिग्निटरीच्या उपस्थितीमध्ये आपण महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे 3 लाभार्थी आहेत. मानसी मिलिंद कांबळे आहेत का उपस्थित? ठीक आहे. आश्लेष भगवान पवार, तुम्ही थोडं एकत्रच बसा कारण सरानंतर मग गोंधळ व्हायला नको. अजून अरुण तातोबा कांबळे पुढे या, तुम्ही एकत्र बसा महामंडळाचे. त्यानंतर संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे लाभार्थी आहेत. बचाराम दत्तू यादव आलेत का? ओके. लक्ष्मी शिवाली डोईफोडे, ओके. संतोष मारुती शेवाळे, सरिता सचिन, लक्ष्मी आलेत ना? सुधीर शिवाजी यादव, दीपक, मधुकर जाधव, श्री प्रवीण गाडेकर, हर्षवर्धन लक्ष्मण, शोभा पांडुरंग, रोहिदास रामचंद्र माने, अमोल शेटे आले. त्यानंतर भगवान श्रीराम शिंदे. तर आपल्या सन्मानित लाभार्थ्यांना विनंती आहे, ज्यावेळी कलेक्टर महोदय येतील तर त्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला मंजुरीपत्र वितरण करणार आहोत आम्ही. तर येताना ह्या साईडनंच या आणि वितरण झाल्यानंतर पुन्हा इकडून येऊन आपापल्या ठिकाणी असं नसतं व्हायचं. असे महात्मा फुले देखील. पुन्हा आयुष्यमान कार्ड आणि PPE किटसाठी जे लाभार्थी आहेत, आनंद अशोक चांदळे आलेत का? संधाळे, ओके. अनिता राजेंद्र लाड आले, ठीक आहे. भारती हेमंत, तुम्ही थोडे एकत्र बसा, नंतर थोडा गोंधळ होईल. एकत्र बसा समोर. लाभार्थ्यांना विनंती आहे, कृपया 2 किंवा 3 नंबरच्या रोलला बसा तुम्ही. परत सचिन सुरेश पंडित, ओके. सुजित जयवंत गोंधा, सुनीता संतोष पंडित, सुनीता संतोष, सुमन अनिल लोकरे आलेत का? सुमन लोकरे, उमेश प्रकाश धवारे. हां, तुम्ही लाभार्थी कृपया 2 किंवा 3 नंबरच्या रोल द्या प्लीज. कारण बरोबर 4:15 वाजता आपले 4 वाजता आपले PM साहेब ऑनलाईन येणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्याच्यापूर्वी आपल्याला हे बाकीचा सगळा प्रोग्राम कव्हर करून घ्यायचा आहे. लाभार्थी सगळे पहिले किंवा 2 नंबरच्या रोलला बसा.
त्यांच्यासोबत आलेले प्रमुख असतील त्यांनी काळजी घ्या. आपले लाभार्थी कमी वेळेमध्ये स्टेज ॲक्सेस होईल त्यांना. महामंडळ तसेच आरोग्य विभाग, नगर प्रशासन विभाग, तर सर्वांनी अल्पवर करून घ्या सध्या. तर एक 10 मिनिटांमध्ये आपल्याला अप्रोच होतील. च्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक योजना राबवल्या जातात. त्यांचं सोशल अप्लिमेंट व्हावं, त्यांचं आर्थिक उन्नती व्हावी यासाठी. तर यामधलेच काही लाभार्थी आहेत यांनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबाची असेल किंवा परिवाराची असेल चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे, समाजामध्ये चांगला मान मिळाले. तर असे काही लाभार्थी देखील आज ह्या आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर त्यामधलेच ओमप्रकाश ज्योतिराम कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती करतोय की त्यांनी आपले 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. यावेळी सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच समाजातील बंधू आणि भगिनी, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले आणि या 76 वर्षामध्ये अजून देखील साहेब काही लोक आपल्या समाजातील आहेत जे वंचित राहत आहेत आणि त्या वंचित लोकांच्यापर्यंत ह्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचाव्यात आणि त्यांच्या घरामध्ये देखील बदल व्हावा, त्यांच्या कुटुंबामध्ये बदल व्हावा, त्यांची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून आज भारत सरकार काम करतं. आणि आज मगाचपासून आपण पाहिलो की पवारसाहेब असतील, इथं येणारे प्रत्येक मान्यवर असतील, त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनातून की शिक्षणासाठी योजना आहेत, व्यवसायासाठी योजना आहेत, उद्योगांसाठी योजना आहेत. खरे सगळं आहेत, भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. खरं आपण देखील त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. कारण मी स्वतः माझ्याबद्दल सांगत असताना मी एवढं सांगेन की 10 वर्षा पाठीमागे साहेब मी बूट पॉलिश करत होतो आणि मग घरातला जो व्यवसाय होता त्या पद्धतीने बूट पॉलिश करायचो, चप्पल शिवायचो, त्या पद्धतीचा आमचा रोजगार रोजच्या रोज व्हायचा. माझं कॉम्प्युटरचं शिक्षण पूर्ण झालेलं आणि 2012 साली माझ्या खिशामध्ये साहेब 1000 रुपये देखील नव्हते आणि इन्स्टिट्यूट तर काढायचं होतं, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट काढायचं माझं स्वप्न होतं. खरं त्याच्यासाठी पैसे नव्हते जे पैसे लागणार होते आपल्याला. आणि मला त्यावेळी पवार साहेबांच्या माध्यमातून NSFDC अंडर लोनबद्दलची माहिती पूर्णपणे भेटली आणि ज्यावेळी मला लोनच्या संदर्भात माहिती भेटली मी त्या पद्धतीने प्रोसेस करत गेलो आणि मला 2 लाखाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर झालं. आज साहेब फिनिक्स इन्फोटेक असेल, वर्डस्किल असेल आणि युनिक कॉम्प्युटर अशा या ब्रँडच्या नावानं आमचे इन्स्टिट्यूट सुरू आहेत. आज एका इन्स्टिट्यूटवरती सुरू झालेली ही संस्था साहेब आज 200च्या वर आमचे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आज महाराष्ट्र राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये, बिहार राज्यामध्ये तसेच गोवा राज्यामध्ये आम्ही सध्या काम करतो. मला सांगत असताना समाज बांधवांना एकच सांगायचं आहे की शासन आपल्याला मदत करायला तयार आहे. खरं त्या पद्धतीचा लाभ घेऊन आपण देखील त्या पद्धतीचं कार्य चांगल्या पद्धतीने आपल्या हातून घडलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. नाहीतर आपण काय करतो, बऱ्याच वेळेला आपण फायदा करून घेतो, लाभ करून घेतो, तर आपण त्या पद्धतीचं भाव आपल्या मनामध्ये नसतात. आणि मी म्हणतो इथं येणाऱ्या समाज बांधवांना मी एवढंच सांगेन की तुम्ही असं डोक्यात ठेवू नका की मला 50,000 मिळत आहेत, मला 1 लाख रुपये मिळत आहेत. मी म्हणतोय जी रक्कम तुम्हाला मिळते ती रक्कम घ्या, ती व्यवस्थित त्याची परतफेड करा. म्हणजे 50,000 असतील, 1 लाख रुपये असतील. मला नक्कीच तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आज साहेबांनी मला सांगितलं की साहेब तुमची उन्नती आम्ही बघितली, तुमची प्रगती बघितली. आज तुम्ही 2 लाखाचं लोन घेतलाय, तुम्ही अजून पुढील लोन घ्या आणि अजून चांगल्या पद्धतीचं संस्थेमध्ये काम करा. साहेब आज आमची संस्था गेले 10 वर्ष झाले या क्षेत्रात काम करते. ह्या 10 वर्षामध्ये आम्ही देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो हे आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसलं आणि आम्ही देखील दरवर्षी साहेब माझ्या एक इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतो आणि 3 वर्षाचं त्यांना आम्ही कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देतो. आजपर्यंत 200च्या वर लोकांना आम्ही या संस्था सुरू करून दिलेले. आज ते देखील आमच्या या कार्यात जोडून दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना आम्ही आज दत्तक म्हणून स्वतः आम्ही ती दत्तक योजना आम्ही सुरू केली आणि विद्यार्थ्यांना जी वंचित विद्यार्थी आहेत, जी समाजातली जी तळागाळातली मुलं आहेत अशा मुलांना आम्ही सिलेक्ट करतो, त्यांच्या घरी जातो, त्यांची खरीच रिअल परिस्थिती आम्ही तपासून पाहतो आणि खरंच त्या व्यक्तीला गरज आहे का, त्याची शिकायची इच्छा आहे का हे आम्ही तपासून पाहतो आणि त्या मुलांना आम्ही 3 वर्षाचं प्रशिक्षण आमच्या संस्थेच्या माध्यमातून स्वतः आम्ही देत आहोत. साहेब आज
आमचं स्वप्न आहे की येत्या 10 वर्षामध्ये 10,000 उद्योजक तयार करणं हे आमच्या संस्थेचं स्वप्न आहे. आणि 100% नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही 200 लोकांना उभं करू शकलो असेल तर ही 200 लोक जी आहेत ही पुढील 10,000 लोकांना उभं करतील, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळं मी इथं बसणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांना सांगेन की खरंच तुम्ही या सगळ्या योजनांचा फायदा करून घ्या. फायदा फक्त स्वतःसाठी करून घेऊ नका, तुमच्या कुटुंबासाठी तर करून घेतच आहात. खरं तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातून तुमच्या हातानं अजून किती माणसं उभी करता येतील त्या पद्धतीचं काम तुमच्या सगळ्यांच्या हातून व्हायला पाहिजे. मित्रांनो, ह्या कार्यक्रमाप्रसंगी मी एक छोटंसं साहेब, जर तुमची परमिशन असेल तर मी आमच्या संस्थेचे व्हिजन मिशन तुमच्या डोळ्यासमोर ठेवू इच्छितो की ज्यावरती आम्ही या 10 वर्षात काम करत आहोत. आमचं विजन आहे पुढील 10 वर्षात वर्डस्किल युनिव्हर्सिटीची उभारणी करून संगणकीय, औद्योगिक, व्यावसायिक, वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या 1000 स्किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी करणे. सामाजिक बांधिलकी जगत शिक्षणाचा अभाव असणाऱ्या भारतातील मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट काम करत जागतिक दर्जाचं सर्वोत्तम स्थान प्राप्त करत एक ऐतिहासिक संस्था उभी करणे. साहेब, हे काम करत असताना आम्ही मिशन अशा पद्धतीने आखलेलं आहे. विविध कौशल्यांच्या आधारे मुलांना प्रशिक्षण देऊन हजारो ट्रेनरच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 1000 पार्टनर्सना सोबत घेऊन शाखांचा विस्तार करणे. तसेच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, ITI कॉलेज, नर्सिंग कॉलेज, बिझनेस स्कूल तसेच वित्तीय संस्था अशा विविध क्षेत्रांच्या माध्यमातून तरुण पिढीला उच्च दर्जाच्या नोकरी उपलब्ध करून देऊन व्यावसायिक व उद्योजक ज्याप्रमाणे स्वावलंबी नागरिक बनवणे हे आमच्या संस्थेचा मूळ दृष्टिकोन आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. मी समाज बांधवांना विनंती करतो की खरंच आता देखील एखादा व्यक्ती, जर एखाद्या कुटुंबातील एखादा मुलगा असेल तर मी साहेब या स्टेजवरती अनाऊन्स करेन की अशा व्यक्तीने मला जाताना देखील भेटावं. मी नक्कीच त्याला 3 वर्षाचं ट्रेनिंग मोफत देईल आणि त्याला देखील कॉम्प्युटरचं इन्स्टिट्यूट आम्ही स्वतःच्या स्वखर्चातून आम्ही त्याला चालू करून देईल. एक मुलगा उभं राहणं म्हणजे आपल्या भारत देशासाठी फार मोठी गोष्ट आहे. एक मुलगा उभं राहणं म्हणजे अख्खी पिढी तयार होणं आणि पिढ्या घडवणं एवढंच आमच्यासमोर हा दृष्टिकोन आहे आणि आम्ही चांगलं काम करतोय. नक्कीच अशी पाठीवरती आम्हाला तुम्ही शाबासकी देऊन नक्कीच आमच्या कार्यामध्ये जोडले जावं असं मी एक विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद ओमप्रकाश जोत्रम कमळे सर. त्यानंतर अनिल महादेव पवार यांनी यायचं आहे आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी शेअर करायचा आहे. सर्व लाभार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, या ठिकाणी तुम्हाला जे वितरण आम्ही करणार आहोत लाभाचे, तर कृपया एका ठिकाणी बसून घ्या कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बरोबर 4 वाजता आपले PM साहेब ऑनलाईन येणार आहेत, त्यामुळं कमी वेळेमध्ये आपल्याला बाकीचा कार्यक्रम आठवून घ्यायचा. प्लीज अनिल महादेव पवार सर. नमस्कार माननीय व्यासपीठ, लाभार्थी बंधू आणि माझ्या बंधू, मला या सभागृहामध्ये सामाजिक न्याय विभागानं मला हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी लीडकॉम आणि सामाजिक न्याय विभाग यांचा मी आभार आहे. विशेष असं सांगायचं म्हटलं, माझं नाव अनिल महादेव पवार, वेतवडी तालुका पन्हाळा. मी अतिशय ग्रामीणमधला म्हणजे पायपीट करणाऱ्या अशा ठिकाणी माझं गाव आहे. चालत जायचं. मला लीडकॉमचं 1 लाखाचं प्रकरण मिळालं 2006 साली. परत मी 6 सालानंतर मी कड्यासारख्या ठिकाणी मी भाड्याच्या दुकानामध्ये व्यवसाय चालू केला. त्यानंतर व्यवसायानंतर माझी चांगली प्रगती झाली आणि तिथं माझं स्वतःचं आता दुकान उभं राहतं आहे. विशेष परत त्यानंतर परत 16-17ला परत एक दुसरं ते फेडल्यानंतर 2 लाखाचं प्रकरण झालं. परत मला लीडकॉमनंतर मला 13-14ला दर्यापूर सारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी चान्स मिळाला. माझी कोल्हापूर चप्पल उत्कृष्ट असल्यामुळं आणि लाभार्थी तयार व्हावं ह्या इथून मी जवळजवळ महाराष्ट्र राज्यभर मी ह्या लीडकॉमच्या मार्फत प्रशिक्षण देऊ शकलो. परत विषय असा आहे की कर्ज घेतलं आणि कर्ज त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे हे सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. विषय असा आहे की काही बँका असो किंवा आपले सरकारी संस्था असतो काय असो, पण शासकीय कर्ज घेऊन त्यामध्ये प्रगती करणं हे लाभार्थीने ठरवलं पाहिजे. परत असा विषय आहे की
की आता महात्मा फुले राष्ट्रवादी महामंडळ असेल, आमचं लिडकॉम असेल, त्यांनी जिथं जिथं स्टॉल दिलेले असतात राज्यभर, तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि पवारसाहेबांचं म्हणा किंवा सामाजिक कुठल्या विभागाचे जे अधिकारी असतात त्यांनी सगळे म्हणजे परत पोचले असतात, पण ते आपण सगळ्यांनी त्या लाभार्थीनं आपल्याला ते मनामध्ये घेऊन जिथे जिथे स्टॉल आहेत तिथं आपण पोचलं पाहिजे. आणि आपल्या कोल्हापूर जिल्हा असो किंवा आणि कुठल्या जिल्ह्याची लोक असो त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. विषय असा आहे की परवाच आपल्याला मुंबईमध्ये स्टॉल मिळाला, मला वाटते हा आमच्या ह्याच्यासुद्धा मध्ये नव्हता, तर तिथे सुद्धा आपल्या प्रत्येक कोल्हापुरी चप्पलची चांगली ख्याती झाली. आणि विषय असा सांगायचा आहे की प्रकरण घेतलं आणि बाकीचं हे करण्यापेक्षा तिथे कशी वाढ झाली पाहिजे आणि बाकीच्यांना त्याचा कसा लाभ मिळाला पाहिजे हे सर्वांनी लाभार्थीने आणि बाकीच्या लोकांनी हे सगळं असं नियोजन केलं पाहिजे. आज कोल्हापुरी चप्पल माझी 10,000ला जाते, आज मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे चप्पल जाते आणि काळ्यासारख्या ठिकाणी मी चांगल्या ठिकाणी नाव कमवलेलं आहे. आणि विषय असा की नुसतंच प्रकरण घेतलं आणि नुसतं ते काय फेडलं नाही काय नाही आणि मग ते पाठपुरावा केला नाही असं होते. तर लाभार्थ्यांना माझी विनंती आहे किंवा सर्वांना म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांना सुद्धा माझं विनंती आहे की महामंडळाचं कर्ज जास्तीत जास्त घेऊन आणि जास्तीत जास्त मुलांना बाकीच्या ह्याच्यापेक्षा धंद्यामध्ये त्याचा उपयोग करून कुठेतरी त्याचा हे व्हावा हे माझ्याकडे तुम्हाला मी सांगू शकतो. माझी 2 शब्द सरांना म्हणजे त्याबद्दल दिली त्याबद्दल मी दीर्घ व्यक्त करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्या संदर्भामध्ये पोच कार्यक्रम म्हणजे लोकांच्यापर्यंत लाभ पोहोचलेला आहे. तर याबद्दल आपले प्रधानमंत्री साहेब आपल्याशी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये संवाद साधणार आहेत. तर त्यामध्ये एक छोटीशी क्लिप देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नमस्ते आयुष्यमान कार्डमध्ये माननीय अमोल एडगे सर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचं. माननीय पंतप्रधान भारत सरकार यांचा वंचित घटकांसाठी पोच कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरोबर 4 वाजता आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री साहेब आपल्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. तर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय, तसेच माननीय सुषमा देसाई मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, तसेच माननीय आशुतोष कोठारी समन्वय अधिकारी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली, तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेले माननीय अरुण काळबागे सर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली, तसेच आमच्यासमोर जे उपस्थित असणारे सन्माननीय लाभार्थी, आपल्या सर्वांचे या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तर कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी मान्यवरांना विनंती करतोय की रोपास पाणी घालून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण सर्वांनी करायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते सर्व मान्यवरांना विनंती आहे रोपास माननीय सुषमा देसाई मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे स्वागत माननीय सचिन साळे सर करतील. माननीय आशुतोष कोठारी सर समन्वय अधिकारी सामाजिक न्याय मंत्रालय यांचे स्वागत माननीय जिल्हाधिकारी महोदय हे करतील. त्याचबरोबर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय मुंबई यांच्याकडून अरुण काळबागे सर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत माननीय जिल्हाधिकारी महोदय करतील. श्री गोडसे सर यांचंही स्वागत सामाजिक न्याय सचिन साळे सर करतील, साहित्य समाज कल्याण कोल्हापूर. या ठिकाणी संत रोहिदास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पवार सर आहेत, त्यांचे स्वागत सचिन साळे सर करतील. यानंतर वैशाली पाटील माहिती अधिकारी असं उपस्थित, त्यांचंही स्वागत सचिन साळे सर करतील. सर्वांना धन्यवाद. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका देसाई मॅडम, त्यानंतर गोडसे सर, त्यानंतर या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून कोठारी सर गेले 2 दिवस या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येत आहेत. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, त्यानंतर आपण सर्व सहभागी लाभार्थी अर्जदार की ज्यांनी APM सूरज या पोर्टलच्या अनुषंगानं
लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत किंवा ज्यांना प्रत्यक्ष या योजनेचा फायदा होणार आहे. आणि यानंतर हे पोर्टल विकसित झाल्यानंतर आता ज्या पद्धतीने आपल्याला सगळीकडे अर्ज करायला लागणार आहे तसे अर्ज करायची गरज पडणार नाही. उदाहरणार्थ जर बघितलं तर पहिलं भारत सरकार शिष्यवृत्ती किंवा सामाजिक न्याय विभागाच्या बऱ्याचशा योजना या ऑफलाईन पद्धतीने असायच्या आणि त्याच्यामध्ये वेळ लागायचा. आता महा-DBT किंवा PM पोर्टल या योजनेच्या अनुषंगानं जी 5-6 महिन्याची प्रक्रिया लागत होती तो कालावधी कमी होणार की 2-3 आठवड्यामध्ये त्या अर्जदारांना लाभ मिळतोय. दुसरी गोष्ट त्या अर्जदारांना स्टेटससुद्धा त्याचा पाहता येतोय. तर या PM सूरज या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश किंवा पंतप्रधान महोदयांचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे की त्या अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करावा, सर्व योजनांचं एकसूत्रीकरण व्हावं, प्रत्यक्ष त्या अर्जदाराला लाभ मिळताना ज्या अडचणी येणार होत्या त्या अडचणींचं निराकरण व्हावं, ऑनलाईन स्टेटस तिथं बघता यावं, प्रत्येक घटकावर जबाबदारी निश्चित व्हावी. आणि जवळजवळ आज हा कार्यक्रम देशातील 561 जिल्ह्यांमध्ये होतोय आणि सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरावर सर्व लाभार्थी यामध्ये सहभाग आहेत. आपण सुद्धा अगदी खेड्यापाड्यातून वेळ काढून अगदी 1 वाजल्यापासून सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी आपला आभार मानतो. आणि आपल्याला कार्यक्रमाला जास्त वेळ भाषण न करता आपल्याला प्रत्यक्ष वस्तूंचं वाटप पण करायचं आहे. 4 वाजता पंतप्रधान महोदयांचा जो कार्यक्रम आहे तो लाईव्ह ठिकाणी आपण पाहायचा आहे. त्यासाठी माझं मनोगत मी थोडक्यात आवर्त घेतो. धन्यवाद. आपले जिल्हाधिकारी आदरणीय अमोल येडगे सर, आशुतोष कोठारी सर, सचिन साळे साहेब, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गणेश गोडसे साहेब आणि संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे सर्व लाभार्थी, महात्मा फुले विकास महामंडळाचे शैक्षणिक कर्ज घेतलेले सर्व इथं उपस्थित लाभार्थी, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सफाई कामगार ज्यांना आपण PPE किट देणार आहे आणि असे उपस्थित सर्वच लाभार्थी यांचं मनपूर्वक स्वागत. हा जो आजचा कार्यक्रम आहे माननीय पंतप्रधान वंचित घटकांसाठी आज संवाद साधणार आहे. तर या निमित्ताने एवढं सांगावं वाटतं की खरोखर अनुसूचित जाती असतील किंवा जमाती असतील हे आपल्या समाजातील वंचित घटक राहिलेले आहेत. ते खरंच मनापासून नेहमीच काम करत आलेले आहेत, महत्त्वाचं काम करत आलेले आहेत, परंतु कामाप्रमाणे त्यांना कधी दाम मिळाला नाही आणि सन्मान तर कधीच मिळालेला नाही. तर या निमित्ताने हे जे काही PM सूरज पोर्टल आज लॉन्च होणार आहे तर आपला व्यवसाय सुद्धा खरंच खूप महत्त्वाचा आहे. फक्त त्याला समाजामध्ये मान्यता नाही मिळाली किंवा आपण तो मोठा करू नाही शकलो तर हे जे काही PM सूरज पोर्टल निमित्त किंवा हे आपले जे महामंडळ आहे त्या निमित्त तुम्हाला जे काही कर्ज मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण आपला जो काही पारंपरिक व्यवसाय आहे तो चांगला करू, मोठा करू आणि याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी माननीय आशुतोष कोठारी सर, समन्वय अधिकारी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली, हे देखील दिल्लीवरून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तर त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांना देखील आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे. प्लीज सर. मंत्रालय नई दिल्ली की ओर से समन्वय अधिकारी के रूप में आप सभी के बीच उपस्थित हूँ. सर्वप्रथम मैं आप सभी लाभार्थियों का धन्यवाद कहना चाहूँगा जिन्होंने अपना महत्वपूर्ण समय निकालकर इस प्रोग्राम के लिए आज उपस्थित हुए हैं. साथ ही साथ मैं धन्यवाद करना चाहूँगा जिला प्रशासन कोल्हापुर का, जिलाधिकारी महोदय कोल्हापुर, सचिन साले सर और उनकी पूरी टीम का, जिन्होंने दिन रात मेहनत करके आप सभी के बीच आज के प्रोग्राम की जो सूचनाएं हैं वो प्रदान करी और आप सभी यहाँ मौजूद रहे, इसका बहुत बहुत धन्यवाद. जैसा कि आप सबको विदित है कि सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार का यह उद्देश्य रहा है कि समाज में आर्थिक, सामाजिक एवं अन्य कारणों से जो वंचित वर्ग रह गए हैं उन्हें सामाजिक एवं आर्थिक मुख्यधारा से जोड़ने के लिए विभिन्न स्कीमों द्वारा आप सभी के बीच लाभ पहुंचाया गया है. इसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा एक नई योजना PM सूरज का उद्घाटन किया जा रहा है. PM सूरज का अर्थ है प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जन कल्याण स्कीम, जिसके तहत मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस के 3 कॉरपोरेशन NSFDC, NBCFDC और NSKFDC द्वारा चयनित लगभग 1 लाख लाभार्थियों को 650 करोड़ की वित्त सहायता
लोन द्वारा सीधे उनके बैंक अकाउंट में प्रदान की जाएगी। यह एक कदम है उन लोगों को एक सफल उद्यमी बनाना जिनके पास टैलेंट तो है पर ज़रूरतों और कुछ आर्थिक कमजोरियों के कारण वो अपनी सपनों को पूरा नहीं कर पा रहे हैं। अगर मैं 1 लाख लाभार्थियों की बात करूं तो उसमें लगभग 50,590 SC श्रेणी के लाभार्थी हैं, लगभग 36,177 OBC श्रेणी के और लगभग 15,000 सफाई कर्मचारियों को लगभग 657.35 करोड़ की वित्त सहायता प्रदान की जाएगी। जिन ब्याज दरों पर रियायती ब्याज दरों पर यह सहायता प्रदान की जाएगी वह इस प्रकार है। NSFDC का लगभग 6 से 9% का साधारण ब्याज दर, NBCFDC का 3.5 से 8% प्रति वर्ष का साधारण ब्याज दर और NSKFDC का 3.5 से 6% का प्रति वर्ष साधारण ब्याज दर से यह लाभ लाभार्थियों को पहुंचाया जाएगा। मैं आशा करता हूं कि इन स्कीम और योजनाओं के द्वारा जो लाभार्थी सामाजिक एवं आर्थिक मुख्यधारा से नहीं जुड़ पाए हैं वे भी आगे बढ़ेंगे और अपने और साथ साथ इस देश के उत्थान में अपनी सहभागिता प्रदान करेंगे। समय की कमी के कारण थोड़ी ही देर में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी हमारे साथ वीडियो कॉन्फ्रेंस के द्वारा हम सभी को इस स्कीम के बारे में आगे बताएंगे और इसी के साथ मैं अपनी वाणी को विश्राम देना चाहूँगा। धन्यवाद। ठिकाणी जिल्हा प्रशासन तसेच सामाजिक न्याय विषय विभागाच्या वतीने धन्यवाद आहे। यानंतर मी माननीय आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय अमोल एडगे सर यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे। सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान महोदयांचा वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद सूरज पोर्टलचं उद्घाटन हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाईजी, भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातून नवी दिल्लीवरून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ते उपस्थित असणारे माननीय आशुतोष कोठारीजी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळेजी, जिल्हा अग्रणी प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक गणेश गोडसेजी आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपस्थित झालेले सर्व लाभार्थी, सर्वप्रथम मी आपल्या सर्व लाभार्थ्यांचं या कार्यक्रमाला स्वागत करतो। सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना, राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वंचित घटकाला चांगलं शिक्षण असेल, चांगली उपजीविकेची साधनं आहेत आणि त्यासोबत संरक्षण पुरवण्याचं वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून काम केलं जातं। जे आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या शाळा आहेत, वसतिगृह आहेत, ते चांगलं शिक्षण, चांगली राहण्याची सुविधा, चांगल्या सेवा विद्यार्थ्यांना देत आहेत आणि त्यासोबतचे जी वेगवेगळी काही महामंडळ आहेत आपले, जसं संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आहे, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, अशा वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा लाभार्थ्यांना कर्ज वितरणाचं आणि एक चांगल्या पद्धतीचं उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देण्याचं, उद्योग उभारणीसाठी किंवा जो उद्योग आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी सहकार्य केलं जातं। मागच्या 15 दिवसापूर्वी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचा एक कार्यक्रम आपण ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये जे काही टार्गेट आहे ते आपलं टार्गेटपेक्षा जास्त आपलं काम झालेलं होतं आणि जो कर्ज वितरणाचा जो लाभार्थी हिस्सा आहे तो सुद्धा 10,000वरून 50,000 सुद्धा वाढवलेला होता आणि त्याबद्दल सुद्धा सर्व लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलेला होता। तर असं महामंडळाच्या माध्यमातून आपलं चांगलं काम सुरू आहे आणि त्याला आपल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे। म्हणजे जे कर्ज आपण घेतोय ते कर्ज वेळेमध्ये परत सुद्धा करताय आणि ज्या उद्योगासाठी आपण कर्ज घेतोय तो उद्योग चांगल्या पद्धतीने आपण तो पुढे मोठाही करताय। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांचं याबद्दल सुद्धा अभिनंदन आणि आभार। आणि आज आता जसं कोठारी साहेबांनी सांगितलं तसं PM सूरज प्रधानमंत्री सामाजिक उत्थान व रोजगार आधार जनकल्याण या पोर्टलचं सुद्धा उद्घाटन होतं आणि यामधून लाखो लाभार्थ्यांना उद्योगासाठी कर्ज वितरण केलं जाणार आहे। या योजनेचा शुभारंभ आज होतोय
त्यासोबतच काही जे लाभाच्या योजना आहेत, जसं आयुष्यमान भारतमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम झालेलं. आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यामध्ये, ते वाटप करण्यामध्ये चांगलं काम झालेलं. तर आयुष्यमान भारत कार्ड वाटप सुद्धा आज आपण ठेवलेलं आहे. सफाई कामगारांना PPE किटचं सुद्धा वितरण आपण ठेवलेलं आहे. तर हे सुद्धा कार्यक्रम आता आपले होणार आहेत आणि त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदय आपल्याशी संवाद सुद्धा साधणार आहेत. देशातील सर्व राज्यांमधील जवळपास सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थी आज ऑनलाईनद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित आहेत आणि प्रधानमंत्री महोदयांशी जो संवाद होणार आहे त्या संवादामध्ये आपल्याला सहभागी या कार्यक्रमामध्ये होता येणार आहे. तर मी परत एकदा या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. सामाजिक न्याय विभागाने एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो. लाभाचे जे काय आपण वितरण करणार आहे ते त्या लाभार्थ्यांना आता आपण थोड्या वेळात वितरण करणारच आहे आणि त्यासोबतच यापुढे सुद्धा महामंडळाच्या वेगवेगळ्या लाभाच्या योजना आहेत किंवा सामाजिक न्याय विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचा चांगला लाभ आपण घ्यावा ही सुद्धा आपल्याला विनंती करतो आणि शुभेच्छा देऊन इथे थांबतो. बरोबर 4 वाजता आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री साहेब आपल्याशी ऑनलाईन थेट संवाद साधणार आहेत. तर मी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ जे आहे त्या महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आपण या ठिकाणी देणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. तर मी मानसी मिलिंद कांबळे, आश्लेष भगवान पवार आणि अरुणा तातोबा कांबळे यांना विनंती करतोय कृपया त्यांनी स्टेजवरती यावं. धन्यवाद सर. मानसी मिलिंद कांबळे, आश्लेष भगवान पवार, अरुण तातोबा कांबळे या मुलांना महात्मा फुले विकास महामंडळाच्या वतीने कर्ज प्रकरणाचे मंजुरी पत्र या ठिकाणी वितरित होत आहेत. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते तसेच सन्माननीय मान्यवर यांच्या हस्ते. यानंतर संत रोहिदास विकास महामंडळाचे जे लाभार्थी आहेत संत रोहिदास चर्मोदय व चर्मकार विकास महामंडळाचे 5 लाभार्थी प्रायुक्त तोडगा आपण घेत आहोत. बचाराम दत्तू यादव, लक्ष्मी शिमी नाटलेकर, या ठिकाणी 14 लाभार्थ्यांना आपण वितरित करणार आहोत. परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं आपण संत रोहिदास कडून उर्वरित जे लाभार्थी आहेत संत रोहिदासचे त्यांना आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये देऊ. यानंतर आरोग्य विभाग आयुष्यमान कार्ड तसेच PPE किटचं वितरण या ठिकाणी होणार आहे मान्यवरांच्या हस्ते. कृपया 3:50 झालेले आहेत, त्या लाभार्थी थोडेसे लवकर या. विभाग प्रमुखांना विनंती आहे कृपया लवकर. आयुष्यमान कार्ड आनंद अशोक सांधाळे, अनिता राजेंद्र लाल, भारती हेमंत पंडित, सचिन सुरेश पंडित, सलीम अकबर शेख, सुजित जयवंत गोंधळ, सुमन आगी लोकरे आणि उमेश प्रकाश झावरे. कोल्हापूर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी वर्ग, आपला जिल्हा असेल आपलं गाव असेल, खरंच त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे या ठिकाणी. त्यांच्यामुळे आपल्या जिल्हा स्वच्छ सुंदर राहण्यास मदत होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी त्या बंधू भगिनीचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण आपला खरोखर जिल्हा त्यांनी स्वच्छ ठेवण्याचं काम केलेलं आहे. तसेच स्वच्छतेमुळे कुठलीही रोगराई देखील या ठिकाणी नाही.
यानंतर उर्वरित संत लाभार्थी आणि ऑडियन्सला विनंती आहे एका ठिकाणी बसून घ्या. कृपया वेळ कमी आहे. बरोबर 4 वाजता आपले प्रधानमंत्री साहेब आपल्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. सर्व मान्यवर तसेच सन्माननीय लाभार्थी यांचे हा कार्यक्रम पीएम सूरज पोर्टलचे शुभारंभ या कार्यक्रमानिमित्त आज राबलेल्या आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आदरणीय अमोल येडगे साहेब यांचे खूप खूप आभार आहे. त्यांनी मोलाचे मार्गदर्शन इथे दिले. त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माननीय सुषमा देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर. त्यानंतर जवळपास या कार्यक्रमाच्या नियोजनाकरता 2-3 दिवस या आपल्या कोल्हापूरमध्ये स्थित असलेले माननीय आशुतोष कोठारी सर, समन्वय अधिकारी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली, माननीय श्री अरुण काळेबाग सर, या कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्तमरित्या करणारे आमचे आदरणीय सचिन साळेसाहेब. त्यानंतर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या श्रीमती वृषाली पाटील मॅडम माहिती अधिकारी, माननीय श्री गोडसे सर प्रबंधक अग्रणी बँक, माननीय श्री एन एम पवार सर व श्री अमर कांबळे सर साहेब व इतर महामंडळाचे सर्व जिल्हा व्यवस्थापक. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ज्यांचे विशेष सहाय्य लाभले ते पोलीस विभागाचे पोलीस यंत्रणा, महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणा, ॲम्ब्युलन्स व NICची संपूर्ण टीम व पत्रकार बंधू भगिनी व दूरवरून आपले आलेले सर्व लाभार्थी श्रोते बंधू भगिनी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय 3:57 झालेले आहेत. बरोबर 4 वाजता आपल्या देशाचे प्रधानमंत्री साहेब ऑनलाईन येणार आहेत आणि आपल्याशी सुसंवाद साधणार आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी